बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र. सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी. पवारांची एकी इतिहास घडवणार. बारामती पोटनिवडणुकीसाठी अख्खं पवार कुटुंब मैदानात उतरलंय. एवढंच नाही तर पोटनिवडणुकीच्या सांगता सभेला सुप्रिया सुळेंनी पक्षीय भेद न ठेवता कुटुंबाला प्राधान्य देत हजेरी लावली. एवढंच नाही तर सुप्रिया सुळेंनी महाविकास आघाडीच्या वतीनं सुनेत्रा पवारांना पाठिंबा जाहीर केलाय. ह्या बारामतीकरांनी अनेक वेळा आरोप प्रत्यारोप झाले, संघर्ष केला, पण बारामतीकरांनी कधी पवारांची साथ नाही सोडली. आणि ह्याच बारामतीकरांसमोर नतमस्तक होऊन महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि शिवसेना यांच्या वतीने मी सगळ्यांना मनापासून शब्द आणि शुभेच्छा द्यायला आले. त्यानंतर सुनेत्रा पवारांनीही पवारांच्या आई शारदाबाईंची आठवण काढत शरद पवारांचेही आभार मानले. पवार कुटुंबाच्या सामाजिक आणि राजकीय वारशाची पायाभरणी ज्यांनी केली त्या अजितदादांच्या आजी आदरणीय शारदाबाई पवार यांचं, त्यांनी एक सून म्हणून त्यांनी केवळ एक पवारांचं कुटुंब सांभाळलं नाही, तर त्यांनी संस्कार, नीतिमूल्य आणि संघर्षाची भक्कम परंपरा निर्माण केली. यामधूनच पुढे विविध क्षेत्रांमध्ये मोठी नेतृत्व घडत गेली. त्यांनी कुटुंबापुरतंच नाही न राहता, कुटुंबापुरतंच मर्यादित न राहता समाज आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीतही मोलाचा वाटा उचलला. खरं तर अजित पवारांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणूक जाहीर झाली. या पोटनिवडणुकीत पवार कुटुंब सुनेत्रा पवारांच्या पाठीशी ठाम उभे राहिले, तर शरद पवारांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र करुणा मुंडे, अभिजित बिचकुलेंसह वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसह 23 जण रिंगणात आहेत. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवार, युगेंद्र पवार, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार हे सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले. त्यामुळे अजित पवारांनी पवार कुटुंबाच्या राजकीय एकत्रीकरणाचं पाहिलेलं स्वप्न जिल्हा परिषद निवडणूक असो व त्यानंतर आता दादांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणुकीत का होईना पूर्ण होताना दिसते. मात्र या पोटनिवडणुकीत पवारांच्या एकीनं नवा रेकॉर्ड तयार होणार का, याकडे राज्याचं लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई.